नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहे की जे दिव्यांग व्यक्ती आहे त्यांनी ऑलिम्पिकमध्ये किंवा क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेतला तर त्यांना शासकीय नोकरीमध्ये कोणत्या स्तरावर जागा मिळू शकते आणि ते काय काय करू शकते, आज आपण तेच बघणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया. राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अच्युत गुणवत्ताधारक अपंग खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत जे अपंग व्यक्ती आहे त्यांनी खेळाडूमध्ये म्हणजे क्रीडा स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक पॅरा ऑलिम्पिक असो, जागतिक पॅरा क्रीडा स्पर्धा असो, यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल आणली की त्यांना डायरेक्ट क्लास 1ची जागा म्हणजे शासकीय सेवेत नियुक्ती देण्याबाबत येते. तसं आपण उदाहरण बघू शकतो की महेंद्रसिंग धोनी यांनी भारतासाठी 2011 मध्ये कप आणलेला आहे. त्याला धोनीच्या भारतीय प्रादेशिक सैन्यात पॅराशूट रेजिमेंट लेफ्टनंट कर्नलची मानद रँक धारण केली आहे. त्यांनी 2011 मध्ये भारतीय सैन्यात प्रदान केली होती. आणि दुसरे बघू शकता तुम्ही हिमा दास, हिने IAAF वर्ल्ड U20 चॅम्पियनशिपमध्ये ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती भारतीयातली ॲथलीट्स आहे. राज्यात एकात्मिकता क्रीडा धोरणाअंतर्गत तिचा आसाम पोलीस मध्ये पोलीस उप अधीक्षक DSP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणून बघा ऑलिम्पिकमध्ये किती ताकद आहे. आज ते क्लास 1च्या जागेवर आहे. म्हणून आपण आज ह्या दिव्यांगासाठी आज आपण हा GR बघत आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रस्तावना आहे. राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अच्युत गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयानुसार वेळोवेळी मान्यता दिली आहे. खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याकरिता अस्तित्वात असणाऱ्या प्रचलित तरतुदीमध्ये इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता व संलग्नता प्राप्त असलेल्या राष्ट्रीय अपंग फेडरेशनद्वारे आयोजित अधिकृत स्पर्धा तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता व संलग्नता प्राप्त असलेल्या महाराष्ट्र राज्य अपंग असोसिएशनद्वारे आयोजित अपंगाच्या क्रीडा स्पर्धा क्रीडाकारचा समावेश करण्याची बाब शासनाने विचारधारात होती. म्हणजे आपण जे दिव्यांग लोक आहेत त्यांनी क्रीडामध्ये जास्तीत जास्त भाग घ्यावा आणि त्यांना जीवन उज्ज्वल करण्यासाठी त्यांनी आपल्यासाठी डायरेक्ट शासकीय नोकरीमध्ये त्यांनी ते का पॅरा ऑलिम्पिकमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी का गोल्ड मेडल आणले, त्यांना डायरेक्ट शासकीय नोकरीमध्ये सुवर्ण संधी आहे. शासन निर्णय. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता व संलग्नता प्राप्त असलेल्या राष्ट्रीय अपंग फेडरेशनद्वारे आयोजित अधिकृत स्पर्धा तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता व संलग्नता प्राप्त असलेल्या महाराष्ट्र राज्य अपंग असोसिएशनद्वारे आयोजित खालील अधिकृत स्पर्धांमधील प्रावीण्य प्राप्त खेळाडूची शासन सेवेतील गट अ, ब, क व ड मधील पदावरील थेट नियुक्तीसाठी विचार करण्यास शासन मान्यता देत आहे. म्हणजे आपण जे ऑलिम्पिक खेळत आहे त्यामध्ये आपल्याला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन व राष्ट्रीय अपंग फेडरेशन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक या तिन्ही मिळून आपल्याला शासकीय सेवेमध्ये थेट नियुक्ती देण्याबाबत, ते पण क्लास 1 अधिकारी ब, क गटामध्ये आपण बघूया समोर. गट अ मधील नियुक्तीसाठी आपल्याला कोणते गेम खेळावे लागेल, त्यामध्ये कोणते पदक आपल्याला प्राप्त करावे लागेल. पहिले तर पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये किंवा जागतिक क्रीडा स्पर्धा, एशियन पॅरा गेम्स, कॉमनवेल्थ पॅरा गेम्स स्पर्धामधील पदक प्राप्त खेळाडूंना गट अ मधील नियुक्ती म्हणजे क्लास 1 अधिकारी. हा गट अ मधील इथल्या गेममधून आपण इथले गेम खेळले तर आपल्याला क्लास 1 अधिकारी होता येते. त्यानंतर गट ब मधील नियुक्तीसाठी आशियन पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धा, ज्युनियर वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धा, युथ ऑलिम्पिक्स स्पर्धामधील पदक प्राप्त खेळाडू. या खेळाडूमध्ये आशियन पॅरा, ज्युनियर वर्ल्ड पॅरा, युथ पॅरा यामध्ये तुम्ही का गोल्ड मेडल आणले आणि तुमची नियुक्ती झाली तर तुम्हाला गट ब मध्ये डायरेक्ट नियुक्ती होणार तुमची. गट ब साठी म्हणजे क्लास 2 साठी नियुक्ती होणार. गट क मधील नियुक्तीसाठी बघूया. पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, जागतिक पॅरा क्रीडा स्पर्धा, एशियन पॅरा गेम्स स्पर्धा,
कॉमनवेल्थ पॅरा गेम्स स्पर्धा, आशियन पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धा, ज्युनियर वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धा, युथ पॅरा ऑलिम्पिक या अधिकृत स्पर्धांमध्ये पदक प्राप्त केलेले किंवा या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू. आता तुम्ही हे गेम बघू शकता. ऑलिम्पिक, या ऑलिम्पिकमध्ये दिव्यांग लोकांसाठी आपण काय एखादं गोल्ड मेडल आणलं तर तुम्हाला गट क म्हणजे क्लास 3 मध्ये तुम्हाला डायरेक्ट न कोणता पेपर देता न काही करता तुम्हाला डायरेक्ट क्लास 3 मध्ये जागा मिळू शकते. म्हणून म्हणतो की दिव्यांगांनी जास्तीत जास्त प्रकारे पॅरा ऑलिम्पिक कोणते पण गेम खेळा, पण एखादं ऑलिम्पिक आणा. दिव्यांगांनी के ऑलिम्पिक मेडल आणले तर त्याचं पूर्ण जीवन एका मेडलमध्ये पूर्ण जीवन लाईफ बनू शकते. तसंच गट ड मधील नियुक्तीसाठी साऊथ एशियन पॅरा चॅम्पियनशिप व कॉमनवेल्थ पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडू किंवा उपरोक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धारिक्त आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय फेडरेशन आयोजित केलेल्या किमान 6 देश सहभागी असलेल्या स्पर्धांमधील पदक प्राप्त खेळाडू किंवा गट अ, ब, क मधील सर्व पदावर थेट नियुक्तीसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या सर्व अधिकृत स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडू. आता तुम्ही हे बघू शकता, जे दिव्यांग अपंग लोक आहेत त्यांनी का गेममध्ये इथल्या गेममध्ये तो खेळला आणि त्यांनी पदक आणले तर त्यांची डायरेक्ट गट अ, गट ब, गट क किंवा गट ड यामध्ये नियुक्ती होऊ शकते. जर तुम्ही इंटरनॅशनल खेळत असाल तर तुमची क्लास 1 मध्ये होऊ शकते आणि वर्ल्डमध्ये खेळत असाल तर त्याची ब मध्ये होऊ शकते. म्हणून दिव्यांग लोकांनी जास्तीत जास्त प्रकारे टुर्नामेंट खेळावी, चॅम्पियनशिप खेळावी आणि त्यांचं ध्यान जास्तीत जास्त टुर्नामेंटवर देण्यात यावं. अपंग खेळाडूंनीही शासन सेवेत थेट नियुक्ती मिळण्याची संधी प्राप्त व्हावी या दृष्टीने आयुक्तांनी प्रस्तावित केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन थेट नियुक्ती देण्याची प्रचलित तरतुदीमध्ये सुधारणा करून 10/4/2013 शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ व ब मध्ये थेट नियुक्ती देण्यासाठी ग्राह्य धरवायच्या क्रीडा प्रकारच्या यादीमध्ये पॅरा ऑलिम्पिक व ब्लाइंड स्पोर्ट या क्रीडा प्रकारचा समावेश करण्यात येत आहे. आता बघा, शासनाने आपल्याला का बा दिव्यांग कुठेच मागे नाही राहता, त्यांनी पण क्रीडा स्पर्धा खेळावी, त्यांनी पण देशाला योगदान द्यावे, यासाठी आपल्याला पॅरा ऑलिम्पिकमध्ये आणि ब्लाइंड स्पोर्टमध्ये दिव्यांग लोकांना समावेश करून घ्यावे असे त्यांचे म्हणणे आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून या संकेतस्थळाची नंबर दिलेला असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांकेतिक करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार तुम्ही जेवढे पण गेम बघता, आता तुम्ही हेच बघू शकता की हिमा दास यांनी गोल्ड मेडल आणलं होतं. ती आता DSP म्हणून या पदावर नियुक्त आहे. आणि MS धोनी यांनी 2011 मध्ये भारताला वर्ल्ड कप दिला होता. त्यामध्ये त्यांना 2011 मध्ये त्यांना रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नलची पद मिळाली. मग तुम्ही बघू शकता की ऑलिम्पिकमध्ये किती पॉवर आहे. म्हणून दिव्यांगांनी जास्तीत जास्त ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यावा. या PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण की तुम्हाला अशीच नवनवीन माहिती या चॅनलवर मिळत राहील. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.